कर्नाटकमध्ये बँगलोर नावाचं शहर होतं. बँगलोरमध्ये एक टीचर राहत होते. त्यांनी आपल्या स्टुडंटला एक सनफ्लावरचे बीज दिले. एका स्टुडंटचं नाव होतं आदित्य. आदित्य खूप खुश झाला, एक्साइट झाला. ते बीज मातीत टाकले. त्याला रोज पाणी देत होते, रोज काळजी देत होता. मग त्याच्यानंतर त्याला एक अंकुर आला. मग आदित्य खूप खुश झाला. मग ते धावता मॅमला म्हटलं की मॅम, मी हे आता कट करू शकतो? तर मॅमनी बोललं नाही, आता नाही, अजून त्याला खूप दिवस लागतात, 100 दिवस लागतात. तर आदित्य खूप सॅड झाला. मग डबल तो त्याची काळजी घेत होती, पाणी देत होती. मग ते थोडं वर येत होता, खूप वर. काही दिवसांनी ते सनफ्लावर बिग झालं होतं. आदित्य सकाळी उठून सनफ्लावर वर गेलं आणि ते सनफ्लावरवर बघितलं, पण त्याला एक बी आलं होतं. मग त्याने झाटकट केलं आणि ते बी खाऊन टाकलं. पण तोता कच्च होतं, त्याला आवडलंच नाही. मग आदित्य स्वतःवरच गुस्सा झाला, स्वतःवरच सॅड झाला. आदित्यचे फ्रेंड्स त्याचे झाड खूप लंबे झाले होते, छान बी आलते. त्यांनी सगळे बी तोडून टाकले आणि आदित्यला पण खायला दिले. मग आदित्य आणि फ्रेंड्सला म्हटलं, आता मी टीचर्सचं ऐकणार, मोठे माणसांचं ऐकणार. पोट सफर का फल पिता